दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल आओ मेरे साथ सफर में। मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील उडुपी शहरातील हे जे श्रीकृष्ण मंदिर आहे, मठ म्हणतात त्याला, तिथे ही बघा श्रीकृष्णाची एक लहान मूर्ती म्हणजे आपण म्हणतो ना बालकृष्णाची मूर्ती या देवळात आहे। आणि हे जे कृष्णाचं जे मंदिर आहे हे उडुपी स्टेशन पासून जर तुम्ही उडुपी बस स्टँडला आला, मेन बस स्टँडला, तिथून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। मित्रांनो, इथे मंदिराची वेळ आहे सकाळी 5 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत। मित्रांनो, दक्षिण भारतात तुम्हाला माहिती आहे प्रत्येक देवळात ड्रेस कोड असतो। तिथे तुम्ही गंजी आणि शर्ट आणि बनियान घालून देवळात जाऊ शकत नाही। स्त्रियांना पण पारंपरिक ड्रेस साडी आणि सलवार कमीज घालूनच आतमध्ये तुम्हाला दर्शन घेता येतं। मित्रांनो, हे मंदिर 13व्या शतकात माधवाचार्यांनी हे भव्य दिव्य मंदिर हे बांधलेलं आहे। हे बालश्रीकृष्णाची मूर्ती, ह्याच्या मागे एक स्टोरी आहे, ती पण मी तुम्हाला आज सांगतो। मित्रांनो, की इथे जेव्हा या द्वारकेवरून एक व्यापाऱ्यांचं एक जहाज निघालं आणि ते उडुपीला येऊन इथे उडुपीला जो समुद्र आहे तिथे त्या वाळूत ते फसलं। आतून खलाशी वगैरे सगळे रडायला लागले, लोक रडायला लागली। तर त्याच किनाऱ्यावर माधवाचार्यजी होते, त्यांनी हे सर्व पाहिलं। वाळूच्या किनाऱ्यावर जहाज वेगाने अकडलेला पाहून संकटात सापडलेल्या खलाशांच्या रडण्याचा आवाज ऐकून श्री माधवाचार्यांनी त्यांचे कापड त्या दिशेला हलवले व यामुळे समुद्र शांत झाला। असे हे माधवाचार्य संत होते की त्यांच्या कापड हलवले आणि समुद्र शांत झाला। ही एक पौराणिक कथा आहे मित्रांनो। व ते जहाज मोकळे झाले। त्यानंतर माधवानी जहाजाला सुरक्षित मार्गदर्शन असे केले व त्यामुळे खुश झालेल्यामुळे कप्तान जे होते, त्या जहाजाचे कप्तान होते, त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला या जहाजातून जे माल या माल वाहतूक जहाजातून जे हवं ते तुम्ही घेऊ शकता। तर जे माधवांनी गोपी चंदनाच्या मातीचा भारी गोळा तिथे जो होता तो त्यांनी निवडला आणि त्यातच द्वारकेला एक मूर्ती होती, ती मूर्ती त्यांनी निवडून घेतली। त्याचप्रमाणे आणि हे इथे स्थापन केली श्रीकृष्णाची मूर्ती पूर्वेला स्थापन केली। पण तुम्ही ज्या मंदिरात पाहाल तर ती जी मूर्ती आहे ती पश्चिमेला आहे। त्याच्या मागची ही बघा तुम्ही, हे जी तुम्हाला दिसते ही खिडकी, त्याची एक स्टोरी आहे, ती पण तुम्हाला सांगतो। कनकदास नावाचा एक संत होते, त्यांना ते खालच्या जातीचे सांगू आपण खालच्या जातीचे होते। त्यांना त्या वेळेस मंदिरात दर्शन दिलं नाही। त्यामुळे मंदिराच्या पश्चिमेला येऊन त्यांनी एक आपलं भजन गायलं आणि देवाला याचना केली की मला रुद्र, हे बघा ही ती कुंडी आहे, कनकदास श्रीकृष्ण मठाची ती त्याला कनकची ती खिडकी आहे, त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो। त्याला तिकडे कंडी म्हणतात, कनकदास कंडी। तर त्याचं हे रडगाणं ऐकून देवाला दया आली आणि देव मागे वळला, कारण तो पश्चिमेला बसलेला, देवळाच्या बरोबर पश्चिमेला बसून तो ते भजन गात होता। भिंती कडकाडल्या आणि देवानी पश्चिमेच्या रूपाला म्हणजे मागे फिरले। देव मागे फिरल्याने त्याला आणि त्या भिंतीला तडा पडून त्या तडेतून त्यांनी श्रीकृष्ण देव आणि त्या बालश्रीकृष्णांनी त्या कनक राजाला, बघा हे तुम्ही पाहू शकता की हे त्याला दर्शन दिलं, ही ती कनककुंडी। त्यामुळे भारतात असंच क्वचितच तुम्हाला असं जे देऊळ सापडेल जिथे पश्चिमेच्या दिशेने श्रीकृष्णाची ही मूर्ती आहे। त्याच्या मागची आहे ही स्टोरी मी जी तुम्हाला सांगितली कनकदासाची, ती ही मुख्य स्टोरी आहे ती। त्यामुळे प्रचंड लोक या खिडकीतूनही, त्या कनककंडीतूनही या देवाचं, श्रीकृष्णाचं दर्शन घेत असतात। ही पाहू शकता तुम्ही, हे बघा हे मंदिराचा परिसर आहे। हे बघा हे जेव्हा सप्तरथ असतं, जेव्हा आपलं गोविंदाचं आपलं श्रीकृष्णाची जयंती असते त्यावेळेला इकडे हा खूप मोठा सण असतो श्रीकृष्ण जयंतीला। ह्या पहा इकडे हे भजन मंडळी असते। हे बघा या स्त्रिया दिवसभर देवाचं भजन गात बसलेल्या असतात। तुम्ही पाहू शकता या जी मी आता तुम्हाला सांगितलं कनककुंडीच्या शेजारीच त्यांचे भजन मंडळी दिवसभर भजन गात असतात, देवाची स्तुती करत असतात, श्रीकृष्ण गणपती स्तुती ही करत असतात। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे पहा तुम्ही जी भजन, थोडं ऐका तुम्ही।
या देवळात आलात तुम्ही, या मठात आलात कृष्णाच्या, तर मन प्रफुल्लित मित्रांनो होऊन जातं. हे बाबा शेजारीच एक मंदिर आहे दुसरं देवीचं, ते पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो. प्रचंड अशी गर्दी या श्रीकृष्ण मठात येत असते मित्रांनो. जो कोणी साऊथला जायचा कधीही तुम्हाला असा मोका मिळाला तर नक्की येथील देवळात या श्रीकृष्ण मठात जा. कर्नाटकमधील सर्वात फेमस असं एक मंदिर आहे हे श्रीकृष्ण मठ याला म्हणतात. उडुपीला मी सुद्धा तुम्हाला सांगितलं की उडुपी मेन स्टँडपासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे हे. तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा हा परिसर. देवाच्या मूर्त्या असो या देवाचे म्हणजे गंध असो, प्रत्येक दुकान तुम्ही पाहू शकता इथे आहेत. या परिसरात खूप मोठा परिसर आहे इथे. हा सर्व प्रकारची देवांच्या मूर्त्या असतात, तांब्याच्या मूर्त्या, घंटी म्हणा, या अजूनही देवाचं जे पण देवासाठी योग्य असं वस्तू असतात देवळाच्या, त्या सर्व इथे तुम्हाला मिळतील. मित्रांनो माझं हेच म्हणणं आहे की जो पण येईल त्यांनी ह्याकडे नक्कीच दर्शन घ्या. आणि याच प्रकारचे हे देवळांचे दर्शन करण्यासाठी आमचं चॅनल नेहमी सबस्क्राईब करा, हीच तुम्हाला विनंती. परत एकदा बघा हे कृष्ण मठ. जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आमचं चॅनल. मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे परत एकदा हे जे मी सांगितलं. थँक्यू.